श्री स्वामी समर्थ स्वामी विचारसार या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। त्याच्यावर आपल्या घरातील जेवढे दिवे असतील तेवढे आपण असे ठेवून घ्यायचे आहे। छोटे मोठे दिवे सर्व दिव्यांना आपण असं घासून व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे। नमस्कार मित्रांनो, नमस्कार स्वामी सेवेकरी, कशा आहात सगळेजण? मी आज व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे, उद्या आहे आपली दिव्याची अमावस्या, तर त्याच्यासाठी मी आज एक व्हिडिओ बनवलेला आहे। त्याच्यामध्ये आपण दिव्याची कथा आणि दिव्याला कशी पूजन करतात ते सांगितलेले आहे। तर देवाचे जे दिवे असतात आपण ते मस्त असे सर्व घासून वगैरे घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण स्वच्छ आपण जिथे पूजा मांडणार आहोत त्या ठिकाणी सर्व पुसून व्यवस्थित घ्यायचा आहे आणि त्यावर एक पाट घ्यायचा आहे। पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे, त्यावर आपण एक स्वच्छ वस्त्र हतरायचं आहे। त्यानंतर सुशोभित अशी रांगोळी काढून घ्यायची आहे। आपल्यामध्ये कोणतीही देवपूजा करताना प्रथम आधी रांगोळीला महत्त्व आहे, त्यानंतर मग दिव्याला महत्त्व आहे। तर मग आपण अशी मांडून घ्यायची आहे। रांगोळी काढून घेतलेली आहे बघा मी, आणि आपल्या घरात जेवढे दिवे आहेत तर तेवढे सर्व दिवे घासून व्यवस्थित त्यांना हळदी कुंकू लावून हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत। सकाळच्या टायमिंगला आपण असे प्रज्वलित करून घ्यायचे। समर्थ हे बघा, आपण आता प्रथम समईचे पूजन करून घ्यायचं आहे। समईचे योग्य मान सन्मान करून घ्यायचा आहे। ते म्हणजे कसे, तर आपण हळदी कुंकू लावून समईला एखादं फूल व्हायचं आहे आणि त्यांचं मान सन्मान एवढाच असतो। हा मान सन्मान एवढा करून घ्यायचा आहे आणि सर्व दिव्यांना आपण अशा हळदी कुंकू व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। सर्व दिव्यांना आपण असं हळदी कुंकू लावून घेतलं, मग आपण असे 5 कणकीचे दिवे करायचे आहेत। हे बघा, हे असे 5 कणकीचे दिवे करायचे आहेत। हे दिवे तुपात किंवा तेलाने आपल्याला जे सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने घ्यायचे आहेत। मग आपण ह्याचं दिवे लावून घ्यायचं आहे। मग समईचे पूजन म्हणजे आता हे समई प्रज्वलित करून घ्यायचे आहे। चला तर मग आपण आता प्रज्वलित करून घेऊया। अशी धूप दीप लावून घ्यायची आहे। दीप आणि धूप हे लावून घेतलेलं आहे। आपण आता कथा वाचून घ्यायची आहे। तर आपण सर्वप्रथम आपण गणपतीचा वक्रतुंड महाकाय म्हणून घ्यायचा आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री स्वामी समर्थ। तर आपण दिव्याची अमावस्येची कहाणी वाचणार आहोत, तर ती आपण ऐकावी जेणेकरून आपल्याला कळेल की आपण हे दिव्यांना का बरं आपण असं मान सन्मान करतो हे कळून जाईल सर्वांना। तर चला मग आपण ऐका हो। बघा, ही आपण अशी पूजा करून घ्यायची आहे दिव्यांची, आणि दिव्यांना जो नैवेद्य लागतो तो लाह्यांचा असतो। तो लाह्या म्हणजे आपण ह्या ज्वारीच्या लाह्या घरामध्ये फोडायच्या असतात, त्या आपण फोडून घ्यायच्या आहेत लाह्या अशा। आणि मग नंतर आपण दिव्याची आता आपण ही कथा वाचून घ्यायची आहे दिव्यांची। श्री स्वामी समर्थ। दिव्याच्या अमावस्येची पण कहाणी आहे, ती पण आपण ऐकावी म्हणून मी आज व्हिडिओ बनवलेला आहे। तरी तुम्ही ती कहाणी ऐकावी असं मी हे करते। तर मग ऐका। त्याच्यापाठी दिव्याची अमावस्या पण का करावी याचं पण काहीतरी रिझन आहे, म्हणून आपण ही दिव्याची अमावस्या करतो। मग त्यामुळे मग आपण त्याची कहाणी वाचूया। ऐका हो दीपकांनो, तुमची कहाणी। आटपाट नगर होते, तेथे एक राजा होता। त्याला एक सून होती। तिने एके दिवशी घरातील पदार्थ स्वतः खाल्ले आणि आळ उंदरावर घेतला। आपल्यावरचा प्रमाद टळला। इकडे उंदरांनी विचार केला की हा आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हा आपण हिचा सूड घ्यायचा म्हणून सर्वांनी विचार केला। रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या हातरुणात नेऊन टाकली। दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली। सासू दिरांनी निंदा केली, घरातून हकलवून दिले।
रोजचा नेम असे, रोज दिवे घासावेत, तेल वात करावी, दिवे स्वतः लावावेत, खडी साखरेने त्यांच्या ज्योती साराव्यात. दिव्यांच्या अमावस्येच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. ते सर्व घरातून निघाल्यावर बंद पडले. पुढे या अमावस्येच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. तो एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तेथे त्याच्या दृश्यास एक चमत्कार पडला. आपल्या गावातील सर्व दिवे अदृश्य स्वरूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांशी गोष्टी करत आहेत की कोणाच्या घरी जेवावयास काय केले होते, पूजा कशी मिळाली वगैरे चौकशी चालली आहे. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरातला दिवा सांगू लागला. बाबांनो काय सांगू राजाचा घरचा दिवा सांगू लागला. बाबांनो काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यात प्रमुख असायचो. माझी थाटमाट जास्त व्हायचा. त्यास यंदा असे विपत्तीचे दिवस काढावे लागले आहेत. इतके म्हटल्यावर त्या सर्व दीपकांनी विचारले, असं होण्यामागचं कारण काय आहे? मग तो सांगू लागला, बाबांनो काय सांगू, मी या गावचा राजाच्या घरचा दिवा. त्यांची एक सून होती. तिने एके दिवशी घरात पदार्थ स्वतः खाल्ले आणि उंदरावर आळ घेतला. आपल्यावरचा प्रमाद टळला. इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावरचा उगाच आळ घेतला आहे. तेव्हा आपण तिचा सूड घ्यायचा म्हणून सर्वांनी विचार केला व रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या हातरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली. सासू दिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिले. म्हणून मला हा दिवस आला. ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करत असे. ती जिथे असे तिथे खुशाल असो असे म्हणून त्यांनी तिला आशीर्वाद दिला. सदरहून घडलेले प्रकार राजाने श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे का म्हणून तिची चौकशी केली. तिला मेना पाठवून आणविले. झालेल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुख्यात्री दिली. सुखाने रामराज्य करू लागली. जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला असा आमचा टळो. ही 60 उत्तरी कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. तर ही अशी कथा होती. तर दिव्याचा जसा तिने मान सन्मान दरवर्षी करत होती, त्यामुळे एक दिवस तिला दिव्याचा मान सन्मान केला नाही. म्हणून बघा, तर दिव्यांना पण किती वाईट वाटली की त्या पद्धतीने असं आपण पण दिव्याचा मान सन्मान करून त्यांना व्यवस्थित असं खडी साखरेचा नैवेद्य, ही पूजा वगैरे असं करून आपण ही पूजा आणि कथा दर अमावस्येच्या दिव्याच्या अमावस्येला आपण ही वाचावी असं मी सांगून ही कथा संपलेली आहे. तर मग आपण असं दिव्यांनी हे 5 जे दिवे आपण बनवलेले आहेत, ह्या 5 दिव्यांनी आपण हे करायचं आहे. ह्या दिव्यांना वळवून घ्यायचं आहे आणि आपल्या घरात जेवढे मुलं आहेत लहान त्यांना पण ह्या दिवेने वळवून घ्यायचं आहे. त्यामुळे मग आपल्या घरातील मुलांना आजारी पडत नाहीत आपले मुले आणि त्यांचे औक्षण हे करावे. औक्षण केल्यामुळे आपल्या मुलांचे आयुष्यमान वाढते. त्यामुळे मग आपण असं करायचं आहे. एवढंच बोलून व्हिडिओ आवडल्यास असेल तर लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आपल्याला ही कथा सर्वांना ऐकायला मिळावी असं होईल माझ्याकडून. म्हणून मग मी व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.